आपण सगळेच शिस्तीबद्दल बोलतो, पण शिस्त म्हणजे फक्त सकाळी लवकर उठणं किंवा ठरवलेले काम वेळेवर करणं इतकंच आहे का? की याच्या मागे काहीतरी खूप मोठा आहे? जर विचार करा, जर हीच शिस्त जी आपल्याला एक वैयक्तिक गुण वाटते, ती इतिहासाला आकार देणारी एक प्रचंड मोठी शक्ती असेल तर? ही गोष्टच सुरू होते इतिहासातील एका सगळ्यात शक्तिशाली सम्राटाच्या एका वाक्याने. औरंगजेब. त्याने आपला शत्रू शिवाजी महाराज यांना काय म्हटलं? डोंगरातला उंदीर. म्हणजे एका बलाढ्य सम्राटासाठी तो फक्त एक छोटासा अडथळा होता. पण कधीकधी इतिहास आपल्याला चकित करतो, नाही का? आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचारायचा आहे. ज्याला डोंगरातला उंदीर म्हणून हिणवलं गेलं, त्याने मुघलांसारख्या अवाढव्य सत्तेला आव्हान देणारं एक अख्खं साम्राज्य कसं काय उभं केलं? हे शक्य तरी कसं झालं? हे एक कोडं आहे. आणि चला, आज हेच कोडं सोडवायचा प्रयत्न करूया. तर मग काय होतं ते रहस्य ह्या डोंगरातल्या उंदराचं? चला तर मग या कथेच्या एकदम मुळाशी जाऊया. बघा, त्यांचं साम्राज्य हे नुसत्या ताकदीवर किंवा पाशवी बळावर नव्हतं उभारलं. ते उभारलं होतं धैर्यावर. महाराजांचं खरं रहस्य काय होतं माहितीये? धोरणात्मक संयम आणि कमालीची दूरदृष्टी. त्यांची वाटचाल बघितली ना, तर लक्षात येतं की हा काही एका रात्रीत मिळालेला विजय नव्हता. हा तर दशकांचा खेळ होता. बघा ना, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला. मग जावडीचं खोरं ताब्यात घेतलं. पण मग एक मोठा धक्का बसला. 1665 मध्ये तह करावा लागला आणि 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. विचार करा, इथे कोणी खचून गेलं असतं. पण नाही, 1670 मध्ये परत एक नवीन मोहीम उघडली आणि फक्त 4 महिन्यात गमावलेला बराचसा प्रदेश परत मिळवला. आणि शेवटी 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. म्हणजे यात काय दिसतं? यात प्रगती आहे, सेटबॅक्स आहेत आणि मग पुन्हा स्वतःला सावरून मिळवलेले विजय आहेत. हा एक मोठा, धैर्याने आणि शिस्तीने खेळलेला डाव होता. मग त्यांनी हे सगळं केलं कसं? त्यांची साधनं काय होती? पहिलं म्हणजे गनिमी कावा. म्हणजे काय? तर आपल्या भूभागाचा, आपल्या गतीचा वापर करून मोठमोठ्या मंद सैन्याला हरवणं. दुसरा म्हणजे डोंगरी किल्ले. जवळपास 240 पेक्षा जास्त किल्ल्यांचं एक मजबूत जाळं तयार केलं. हे किल्ले फक्त निवाऱ्याची ठिकाणं नव्हती, तर मोक्याची मालमत्ता होती. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, आरमार. स्वतःचं आरमार उभं केलं, जेणेकरून कोकण किनारपट्टीवर व्यापार आणि प्रदेशावर आपलं नियंत्रण राहील. आता या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते, ही सगळी शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीच्या नियोजनाचीच फळं होती. म्हणजे हे फक्त लष्करी डावपेच नव्हते, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ही तर एक प्रकारची राष्ट्रीय स्तरावरची डिलेड ग्रॅटिफिकेशनची रचना होती. म्हणजे काय? तर महाराजांची प्रत्येक कृती ही आजच्या तात्काळ फायद्यासाठी नव्हती. त्यांचं लक्ष होतं भविष्यावर, एका मोठ्या ध्येयावर, स्वराज्यावर. आणि हेच त्यामागचं मूळ तत्व आहे. मोठ्या बक्षिसासाठी वाट पाहण्याची शक्ती. महाराजांनी वापरलेलं धोरण हे फक्त युद्धनीती नव्हतं. ते एका खूप खोल, मूलभूत मानसशास्त्रीय तत्वावर आधारलेलं होतं. आणि हीच ती शक्ती आहे जी मोठ्यातल्या मोठ्या यशाकडे घेऊन जाते. आणि गंमत म्हणजे या शक्तीमागे चक्क एक विज्ञान आहे. आपण त्याला वाट पाहण्याचं विज्ञान म्हणू शकतो. आजचं आधुनिक विज्ञान आपल्याला बरोबर तेच सांगतं जे महाराजांनी अनेक शतकांपूर्वी ओळखलं होतं आणि त्यावर प्रभुत्व मिळवलं होतं. मनसशास्त्रामध्ये याला एक छान नाव आहे, डिलेड ग्रॅटिफिकेशन, किंवा मराठीत आपण म्हणू शकतो विलंबित समाधान. याचा अर्थ काय? सोपा आहे. तात्काळ मिळणाऱ्या एखाद्या छोट्या मोहाला बळी न पडता नंतर मिळणाऱ्या मोठ्या किंवा जास्त काळ टिकणाऱ्या बक्षिसाची वाट पाहण्याची क्षमता. प्रसिद्ध मार्शमेलो टेस्टबद्दल अनेकांनी ऐकलं असेल. त्यात याच गोष्टीचा अभ्यास केला गेलाय. थोडक्यात काय? तर छोट्या सुखासाठी मोठ्या आनंदाचा सौदा न करणं. आणि संशोधनातून एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. ज्या मुलांमध्ये लहानपणी ही डिलेड ग्रॅटिफिकेशनची क्षमता जास्त असते, त्यांचं भविष्यातील यश, मग ते शिक्षण असो, आरोग्य असो किंवा आर्थिक स्थैर्य असो, हे खूप चांगलं असतं. म्हणजे हे एक असं कौशल्य आहे जे भविष्यातल्या यशाचा एक मोठा इंडिकेटर आहे. ज्यांच्यात ही क्षमता आहे त्यांच्या यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते. ठीक आहे, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. पण मग प्रश्न हा येतो की या वैज्ञानिक सिद्धांताचं करायचं काय? याला आपल्या रोजच्या आयुष्यात वापरता येईल अशा एखाद्या साधनात कसं बदलायचे? चला तर मग उघडूया आपली आधुनिक शिस्तीची साधनपेटी. बघूया आतमध्ये काय काय आहे. म्हणजे अशी कोणती ठोस तंत्र आहेत ज्याचा वापर करून हे कौशल्य आपण आपल्यामध्ये वाढवू शकतो. यासाठी एका तरुणाची गोष्ट बघूया. त्याचं नाव लुकास. त्याने स्वतःला बदलण्यासाठी एक मस्त पद्धत वापरली. आपण त्याला लुकास मेथड म्हणूया. काय केलं त्याने? सगळ्यात पहिली पायरी, त्याने एक ध्रुवतारा शोधला.
म्हणजे काय तर एक खूप खोल वैयक्तिक प्रेरणा. त्याच्यासाठी ती होती त्याच्या बहिणीची काळजी. दुसरी पायरी, त्याने एकाच गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. त्याच्यासाठी ती एक सफाई कामगाराची नोकरी होती आणि ते काम तो इतकं मन लावून करू लागला की ती त्याची सवयच बनली. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची पायरी, त्याने आपलं वातावरणच बदलून टाकलं. म्हणजे मोह निर्माण करणाऱ्या गोष्टी दूर केल्या आणि चांगले पर्याय अगदी सोपे करून ठेवले. आणि त्याने अजून एक खूप प्रभावी तंत्र वापरलं. त्याला म्हणतात जरतर तंत्र. हे खूप सोपं पण जबरदस्त आहे. म्हणजे काय तर एखादी मोहात पाडणारी परिस्थिती आली तर तेव्हा काय करायचं हे आधीच ठरवून ठेवायचं. जसं लुकसने ठरवलं होतं की जर मित्रांनी पार्टीला बोलावलं तर मी त्यांना सांगेल की मला बहिणीला शिकवायचं आहे. यामुळे काय होतं, ऐनवेळी विचार करत बसायला लागत नाही, निर्णय घ्यायचा मानसिक ताण कमी होतो आणि शिस्त आपोआप पाळली जाते. शिस्तीच्या जोरावर फक्त सवयी बदलता येतात असं नाही, तर अख्खं नशीब, स्वतःचा मार्ग पुन्हा लिहिता येतो. चला आता एक अशी अविश्वसनीय कथा पाहूया जी आपल्याला शिस्तीची खरी ताकद दाखवून देईल. ही गोष्ट आहे हंगेरीच्या एका नेमबाजाची, कॅरोली टकाक्स. तो जगातला सर्वोत्कृष्ट पिस्तूल शूटर होता. त्याचा उजवा हात म्हणजे त्याचा नेमबाजीचा हात जगात सर्वश्रेष्ठ मानला जायचा. पण एका ग्रेनेड अपघातात त्याने तोच हात गमावला. कल्पना करा, एका क्षणात सगळं संपलं. ऑलिम्पिकचं स्वप्न धुईला मिळालं असं सगळ्यांना वाटलं. पण कॅरोली थांबला नाही. इथेच तर शिस्तीची खरी परीक्षा होती. 1938 मध्ये त्याचा हात गेला, पण त्याने काय केलं माहितीये? पुढचं 1 वर्ष तो गुप्तपणे आपल्या दुसऱ्या डाव्या हाताने सराव करत राहिला. आणि याचं फळ काय मिळालं? पुढच्याच वर्षी 1949 मध्ये त्याने हंगेरियन नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली डाव्या हाताने. आणि गोष्ट इथेच संपत नाही. 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकलं आणि मग 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावलं. विचार करा, ही केवळ एक गोष्ट नाहीये, ही शिस्त आणि धैर्याची एक अविश्वसनीय गाथा आहे. तर मग आपण काय पाहिलं? शिवाजी महाराजांनी एका शिस्तीच्या जोरावर साम्राज्य उभं केलं आणि कॅरोलीनं त्याच शिस्तीच्या जोरावर आपलं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा उभं केलं. एका टोकाला साम्राज्य आहे, दुसऱ्या टोकाला एक आयुष्य, पण या दोन्हींना जोडणारा एकच धागा आहे आणि तो म्हणजे शिस्त. शिस्त हे कसं साधन आहे जे वेळेच्या पलीकडचं आहे. ते कोणत्याही महत्वाकांक्षेला वास्तवात बदलू शकतं. शिस्त साम्राज्य उभी करू शकते आणि आयुष्य पुन्हा घडवू शकते. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की या शिस्तीचा वापर करून आपण काय घडवणार आहोत, काय निर्माण करणार आहोत.